चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला नोखा व्हिडिओ पण सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे घेऊन आलाय उत्तर। जो यक्ष प्रश्न आज आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। ज्या यक्ष प्रश्नाच्या अनुसार अखेर जून महिन्यात आता सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर की जून महिन्यात सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी? जर आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी ही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात किती आहे? देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात इथून पुढे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि आपल्याला जून महिन्यात कोणकोणत्या घडामोडी घडताना दिसतील की ज्यांचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती होईल आणि या परिणामामुळे मग आपल्या सोयाबीनचा जो दर आहे तो जून महिन्यात वाढताना दिसणार किंवा घटताना? चला या सर्व प्रश्नाची एक एक करून आता अचूक उत्तर या ठिकाणी प्राप्त करून घेऊयात। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी दर पातळी ती दर पातळी 2 वर्षाच्या उच्चांकी स्तरावरती आहे। सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा जो दर आहे तो 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून 6,750 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही $12.5 प्रति बुशेलच्या जवळपास आहे। हा सुद्धा 2 वर्षातील उच्चांकी स्तर आहे। सध्या सोयाबीनची दर पातळी का वाढली तर आपल्याला माहित आहे की भारतातून सोयाबीन निर्यात ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि दुसरी गोष्ट की अमेरिका इराण जो संघर्ष आहे तो थोडासा चिघळला आहे। तर हे दोन महत्त्वाचे कारण की ज्यामुळे सध्या सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला प्रचंड तेजी दिसत आहे। आता जून महिन्यात काय होणार तर लक्षात घ्या, आता यापेक्षा भयावह परिस्थिती या संघर्षाची आता होण्याची शक्यता या ठिकाणी जवळपास नाही आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सोयाबीन निर्यात एक वाढण्याची शक्यता आता जवळपास संपली, कारण एक हायेस्ट लेवलवर आपण सध्या पोहोचलो आहोत। आता असं जर बघितलं तर या ठिकाणी आता याच्यामध्ये वाढीची शक्यता तुलनेनं कमी आहे आणि दुसरीकडे अमेरिकेची सोयाबीनची पेरणी ही आता बऱ्यापैकी सुरू झाली। त्याची आकडेवारी पुढील 2 आठवड्यामध्ये येऊन जाईल आपल्याकडे। जर अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी वाढली ज्याची शक्यता जवळपास 100% आहे, वाढणार म्हणजे वाढणार, तर याचाही दबाव आंतरराष्ट्रीय बाजारावर पर्यायाने आपल्या देशातील सोयाबीनच्या दरावरती सुद्धा दिसणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जून महिना हा सोयाबीन बाजारभावासाठी तेजीपेक्षा थोडा मंदीचा अधिक दिसत आहे। सामान्यतः बघायला गेलं तर सोयाबीनचा दर हा जून महिन्यात 6 ते 6,500 हजाराच्या दरम्यान राहील, पण जर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर भाव 6.5 प्लस राहतील याची शक्यता पण कमी आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये दर 6,000च्या खाली येऊ शकतात ज्याची शक्यता थोडी अधिक आहे। म्हणजे सोयाबीनचा भाव हा जून महिन्यात तेजीपेक्षा मंदीत राहण्याची शक्यता दिसत आहे। आता विक्रीचं कसं नियोजन करायचं, तुम्हाला एक माझा साधा सल्ला आहे की बाबा एक आपल्याला गोष्ट माहिती की बाबा एका मर्यादेला सोयाबीनच्या दरानं ओलांडले तर मग आपण जास्त अपेक्षा न ठेवता जर सध्या सोयाबीनची विक्री केली तर आपण प्लसमध्ये राहू, आपला फायदा होईल आणि भविष्य हे उज्ज्वल दिसत नाही तर त्यामुळे जास्त काळ थांबण्याची काही इथं आवश्यकता सुद्धा वाटत नाही। त्यामुळं या भावावर आपण सोयाबीन विक्री केली तर आपला नक्की फायदा होऊ शकतो। पण शेवटी आपल्यापाशी असणारं सोयाबीन हे आपलं आहे, स्वतंत्र आहोत आपण निर्णय घेण्यासाठी। भविष्यात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याचं इंडिकेशन आपण दिले, पण सरते शेवटी आपण या ठिकाणी सत्सक विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घ्यावा ही आपणास या ठिकाणी विनंती।
भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव असणार आहे, मग तो कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही या ठिकाणी ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत उदय व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार।